कॅमेरा ऑन करा आपला. तुम्ही हे केलं का त्यांना कॅमेरासाठी? विशेष सर आवाज येतोय? ओके. नमस्कार सर. नमस्कार सर, नमस्कार. तुम्ही बोलणार काय सर? डायरेक्ट सुरुवात. ओके, ठीक. या आजच्या सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या शाखा या दोन्ही शाखेच्या साठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो. मित्र हो, पहिलं सत्र आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं होतं, कारण सद्यस्थितीमध्ये रिसर्च हा खूप महत्त्वाचा आहे. संशोधन मग ते आपल्या डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा आपल्या कॅशसाठी असेल, ते आपल्याला मनात असो नसो करावंच लागतं, करावंच लागणार आहे. आणि अशा या रिसर्च विषयी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. रिसर्च करत असताना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घोळत असतात, त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. या दोन्ही व्याख्यानाच्या माध्यमातून, या दोन्ही सत्राच्या माध्यमातून निश्चितच काही प्रश्नांचं निरसन आपल्या करण्याचा प्रयत्न IQACच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आमचे गुरुवर्य डॉक्टर रामचंद्र भिसे सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर या ठिकाणी सर विभाग प्रमुख आहेत सोशिओलॉजीचे, समाजशास्त्राचे. त्यापूर्वी सरांनी मी PG ला असताना आपल्या DSM कॉलेजला मला शिकवलेलं आहे. एक जसं म्हणतात की व्यक्तीची कीर्ती ही खऱ्या अर्थानं त्या उंचीवरून, किंवा जसं आपण म्हणतो लहान उंची लहान आणि कीर्ती महान, त्या पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आज लाभलेलं आहे. कारण खूप कमी वेळामध्ये विद्यापीठामध्ये आपल्या SRT मध्ये ठसा निर्माण करण्याचं काम आमच्या या गुरुवर्यांनी केलेलं आहे. कमी काळामध्येच ते सिनेट सदस्य राहिलेले आहेत, अभ्यास मंडळाचेही सदस्य राहिलेले आहेत, आणि वेगवेगळ्या अशा कॉन्फरन्समध्ये असतील किंवा वेगवेगळ्या या सेमिनारमध्ये असेल, रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. व्याख्यानही भरपूर ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. एक मृत्यूभाषी मित्र जोडणारं असं एक व्यक्तिमत्व आणि आपल्याच जिल्ह्याचं भूमिपुत्र म्हणा असं एक व्यक्तिमत्व आपल्याला आज या व्याख्यानासाठी उपलब्ध झालेले आहे. आपण सर्व त्यांच्या या व्याख्यानाचा या ठिकाणी लाभ घेणारच आहोत. सरांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो महाविद्यालयाच्या वतीनं. आदरणीय डॉक्टर के शेट्टी सर आहेत का? नाही. आपल्याला विनंती करतो की आपण ह्या दुसऱ्या सत्राला मार्गदर्शन करून सुरुवात करावी सर्व उपस्थित प्राध्यापक वृंदांना. आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर के शेट्टी सर. नाही करा अनम्यूट आवाज केले. एक मिनिट सर. काय केलं? ओके सर. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हा. सर्वांना नमस्कार. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जाधव सर, माझ्या सहकारी उपप्राचार्य डॉक्टर नांदापूरकर मॅडम, सोशिओलॉजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर फिसपिसे सर, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर रोहिदास नितोंडे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, आणि आजचे रिसोर्स पर्सन, साधन व्यक्ती डॉक्टर रामचंद्र भिसे सर. आज आपण सामाजिक शास्त्र आणि भाषा विषय यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी आणि रिसर्च पेपर रायटिंग या विषयावर हे जे वर्कशॉप किंवा वेबिनार आपण आयोजित केलेलं आहे, हे एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. रिसर्च इट्स अन इंटिग्रल पार्ट ऑफ आवर प्रोफेशन.
Along with teaching, learning, evaluation, extension, research is a part of our profession. तर आपल्याला आपल्या API मध्ये रिसर्च साठी एक वेगळी कॅटेगरी तयार करून देण्यात आलेली आहे. आपण दरवर्षी API फॉर्म भरतो, त्यामध्ये एक रिसर्च नावाची कॅटेगरी आहे आणि आपल्या वेगवेगळ्या प्रमोशन साठी आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्याकडून रिसर्च वर्क होणं हे अपेक्षित आहे. आणि हे जे रिसर्च आहे हे समाजाला उपयोगी व्हावं अशी आपल्या सर्व प्राध्यापकांकडून आणि प्राध्यापक कम्युनिटीकडून हे अपेक्षा असते. कारण नॅशनल डेव्हलपमेंट जे आहे ते ह्या रिसर्चवर अवलंबून असते. बरेच जे पुढारलेले देश आहेत त्यांच्याकडे गुड क्वालिटी रिसर्च होत असल्यामुळे ते पुढारलेले देश मानले जातात. त्यांची GDP जास्त आहे, त्यांचं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे आणि ते श्रीमंत देश असे गणले जातात. तर आपल्याला सुद्धा ह्या रिसर्च मध्ये सहभागी होणं आणि रिसर्च करणं अपेक्षित आहे. आपण कॉलेज लेवलला राहून काही छोट्या प्रमाणामध्ये रिसर्च करता येते. सोशल सायन्सेस मध्ये तर आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून, जर्नल्सच्या माध्यमातून माहिती गोळा करून आपल्याला आणि सर्वे करून सोशल प्रॉब्लेम्स घेऊन आपल्याला वेगवेगळ्या अंगामध्ये रिसर्च करता येते. तर हे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या संदर्भामध्ये आपल्या ज्या अडचणी आहेत, आपण रिसर्च करतो आणि ते काही जर्नल्स मध्ये सुद्धा आपण पब्लिश करतो. पण एक स्टँडर्ड जर्नल मध्ये कशा पद्धतीचं रिसर्च पेपर असावं, त्यांचे नॉर्म्स काय आहेत, कशा पद्धतीनं रिसर्च पेपर लिहिलं पाहिजे आणि काय क्रायटेरिया असतात रिसर्च पेपरच्या, जेणेकरून रेप्युटेड जर्नल मध्ये आपलं रिसर्च पेपर हे पब्लिश झालं पाहिजे. आपलं जे अकॅडमिक स्टँडर्ड आहे इट डिपेंड्स अपॉन हाऊ मेनी बुक्स यू हॅव रिटन, हाऊ मेनी रिसर्च पेपर्स यू हॅव पब्लिश्ड, ह्याच्यावर ठरल्या जाते. तर हे रिसर्च पेपर हे एक महत्वाचं अंग आहे आपल्या प्रोफेशनचं. तर ह्या विषयावर एक महत्वपूर्ण असं वेबिनार आपण इथं आयोजित केलेलं आहे. त्याचं मला वाटते की सर्वांना फायदा होईल. नॉट ओनली फॉर द फॅकल्टी मेंबर्स ऑफ सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, इट इज बेनिफिशियल. More or less the criteria and the methodology is more or less same, whether it is a science or social science or languages. तर ह्या विषयावर महाविद्यालयाने इनिशिएटिव्ह घेऊन IQAC ना पुढाकार घेऊन हे जे वर्कशॉप आणि वेबिनार आपण आयोजित केलेले आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हॅलो, ओके. सर मला वाटते लेफ्ट झालेले आहे. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे सर बहुतेक लेफ्ट झालेले असतील. धन्यवाद सर. आपण आपल्या महाविद्यालयातील सोशल सायन्स आणि ह्युमॅनिटीज या शाखेच्या सर्व प्राध्यापक वृंदांना या दुसऱ्या सत्राच्या वेळी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपले महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. यानंतर आमच्या दुसऱ्या उपप्राचार्या डॉक्टर नांदापूरकर मॅडम यांना विनंती करतो की आपण आमच्या प्राध्यापक वृंदांना मार्गदर्शन करावं.
आदरणीय डॉक्टर नांदा पुटो मॅडम. नमस्कार सर्वांना. सर आवाज येतो माझा? आवाज येतोय. Respected Principal Dr. B.U. Jadhav sir, my colleague Dr. S.N.K. Shetty sir, IQAC coordinator Dr. Nitonde sir, Sociology Department Head Dr. Thispise sir, माझे सर्व कलिग्स, फॅकल्टी मेंबर्स, आर्ट्स फॅकल्टीचे, आज आपण सर्वजण या ठिकाणी रिसर्च मेथोडॉलॉजी वरती आयोजित आपल्या प्राध्यापक वृंदांसाठी जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये इथे गॅदर झालेलो आहोत ऑनलाईन मोडमध्ये, कारण आजकालची आता पद्धतच होऊन गेलेली आहे, ऑनलाईन शिवाय पर्याय नाहीये. तर अशा या वेबिनारमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपलं एक सत्र संपलेलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर रामचंद्र भिसे सर, हेड डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड येथून सर आपल्यासाठी सामाजिक संशोधन पद्धती, सोशल रिसर्च मेथड्स यावरती आपल्याला लेक्चर देणार आहेत. सर आपल्याला समजावून सांगणार आहेत. सर भिसे सर, मला सांगावंसं वाटतं की ऑलमोस्ट 1/6 सोडला तर 5/6 ऑफ आवर स्टाफ ऑफ आर्ट्स फॅकल्टी हा स्वतः PhD आहे आणि 50% जवळपास आम्ही गाईड आहोत. आणि त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजी बद्दलचं जर आम्हाला नवीन नवीन ट्रेंड्स यांच्याबद्दलची माहिती, इंटरडिसिप्लिनरी रिसर्च कशी होऊ शकते या संबंधातली माहिती जर मिळाली तर आजच्या काळाची ती गरजच आहे. सर प्राचार्य सरांनी, शेट्टी सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की रिसर्च आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, जी फॅकल्टी आहे त्यांच्यासाठी रिसर्च किती महत्वाचा आहे. आणि यासोबतच जे आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत त्यांच्याकडे ही रिसर्चची मेथोडॉलॉजी आपल्या हातून ती पुढे जायला पाहिजे. यासाठी सुद्धा आजचा ट्रेंड काय आहे, आज कशाबद्दल, कारण संशोधन तर हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. API वगैरेच्या संदर्भातून आपल्यासाठी ते कंपल्सरी जरी झालेलं असलं तरी त्याचं महत्व जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्या क्षेत्रामध्ये पुढे जात नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ऍज अ फॅकल्टी याचं महत्व पटलं नसेल तर आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर PhDचे स्टुडंट्स नाही फक्त, तर आपण SRT MU मधून हेही पाहतो की आपल्याला प्रोजेक्ट वर्क हे UG आणि PG लेवलला द्यायला लागतात मुलांना. आधीच्या निंबार्ते सरांनी भरपूर चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड केलेलं आहे की आपण कशा प्रकारे वेगवेगळं फील्ड वर्क देऊन विद्यार्थ्यांना रिसर्च कडे ओढू शकतो, रिसर्च कडे त्यांची गोडी वाढवू शकतो. आणि सर भिसे सर आपल्याही उद्बोधनातून आम्हाला याबद्दलची कल्पना चांगल्या प्रकारे येईल. फक्त आपल्याला हे रिसर्च आम्ही केलेलं आहे, करत आहोत, विद्यार्थ्यांना गाईड करत आहोत, पण नेमकं आजचे ट्रेंड्स काय आहेत, आजच्या पद्धती काय आहेत हे सर आपल्याकडून आम्हाला समजल्यानंतर आम्ही हे पुढे आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच देऊ शकतो. रिसर्च बद्दल जर म्हणायचं झालं तर जसा शोध लागला वगैरे आपण पाहतो, बल्बचा लागला, ऍपल डोक्यावरती पडल्यानंतर सुद्धा काही नवीन घडू शकतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही होऊ शकतं, पण ते मेथोडॉलॉजिकली म्हणजे मेथड्स वापरून कसं करायचं आहे, म्हणजे सुरुवात कशी करायची आहे, मध्ये काय करायचं आहे, शेवट कसा करायचा आहे, किती कॉन्फिडन्सने आपण ते प्रस्तुत करायचं आहे, या संबंधातली माहिती जर असेल तर आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो आणि आपल्या विद्यार्थ्यांमधला कॉन्फिडन्स सुद्धा आपण या निमित्ताने वाढवू शकतो. त्यांना एक गॅरंटी देऊ शकतो की व्हॉट्स एव्हर यू आर डुईंग यू आर ऑन द राईट पाथ, तुम्ही जे करत आहात ते अगदी योग्य मार्गाने तुम्ही जात आहात पुढे. तर याबद्दलची आम्हाला माहिती विद्यार्थ्यांना देता यावी, आजकालचे ट्रेंड्स लक्षात यावे आणि त्या संबंधात आपण एक प्राध्यापक म्हणून सुद्धा आणि एक गाईड म्हणून सुद्धा कशा प्रकारे काम करू शकतो आणि समाजाभिमुख असावं हे सगळं कार्य, हे रिसर्च वर्क हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे जर त्याचा समाजाला उपयोग होत असेल तरच त्याला खरं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह रिसर्च असं म्हणता येईल, फक्त बुकिश राहण्यापेक्षा. तर वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धतींमधून वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी आपण नवीन शोधून काढू शकतो. शोध आहे हा फक्त, जे आधीच आहे त्याचा आपण नव्याने शोध घेतो आहोत, पण त्याला एक जर मेथड आपण वापरली, एक पद्धत वापरून आपण जर पुढे जावं तर किती सार्थकी पडू शकतं, समाजाच्या उपयोगी पडू शकतं, याबद्दलचं यामधून आम्हाला नॉलेज मिळणार आहे. सर माझ्या सर्व प्राध्यापक बंधूं आणि भगिनींकडून मी अपेक्षा करते
की आपण याबद्दलची नक्कीच आम्हाला एक दिशा द्याल आणि आम्ही सर्वजण यामधून नक्कीच नवीन काही समजून आम्ही पुढे ते देऊ शकू असे आज व्याख्यानातून आमच्यामध्ये बदल घडतील. थँक्यू सर की भिसे सर आपण आमच्या कॉलेजमध्ये ऑनलाईन का होत नाही लेक्चर देण्यासाठी मान्य केलं आणि आला आहात. तर वेटिंग फॉर युअर प्रेझेंटेशन सर. I welcome you on behalf of the college and I thank all that they are present for this webinar. Thank you one and all. Over to Dr. Fisbise sir. धन्यवाद मॅडम. आपण आजच्या या दुसऱ्या सत्रप्रसंगी अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन संशोधनाविषयी केलेलं आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष आता जे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर रामचंद्र भिसे सर यांच्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. मी अगोदरच तुम्हाला परिचय सरांचा दिलेला आहे. मला वाटतं आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक नसेल की जो भिसे सरांना ओळखत नाही. निदान त्यांना भेटले नसतील तरी सरांचं नाव मात्र ऐकलेलं आहे. सर्वांना सहकार्य करणारे, सर्वांच्या मदतीला येणारे अशा प्रकारचे प्राध्यापक म्हणून विद्यापीठामध्ये सरांची ओळख आहे. सरांनी गेल्या लॉकडाऊन पासून मला आठवतं की वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज विद्यार्थ्यांसाठी बनवलेले आहेत. जसं उदाहरणार्थ एखादं सर्क्युलर विद्यापीठाचं येत असतं परीक्षेच्या तारखा, तर त्याच्याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. किंवा परीक्षेमध्ये बदल काय झालेले असतील त्याविषयी सुद्धा त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. नवनवीन व्हिडिओ सर यूट्यूबवर अपलोड करत असतात. एक कृतिशील अशा प्रकारचे प्राध्यापक शिक्षक म्हणून सरांचा लौकिक आहे. असे हे सर आज आपल्याला संशोधन पद्धती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मी रामचंद्र भिसे सरांना विनंती करतो की सर आपण आमच्या प्राध्यापक वर्गांना मार्गदर्शन करावं. भिसे सर आवाज येतोय? हा सर, नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. आपण आपल्या व्याख्यानाला सर सुरुवात करावी. एक मिनिट हा सर, स्क्रीन शेअर करतो. ओके ओके. दिसते का सर? हो सर, हो दिसते. ओके ओके, थँक्यू सर. शिवाजी महाविद्यालय परभणी महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक डॉक्टर जाधव सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर के शेट्टी सर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर नांदापूरकर मॅडम, आणि जो हा योग घडून आणला असे आमचे मित्र ऐक्यूएसीचे कोऑर्डिनेटर डॉक्टर नितोंडे सर, आणि फिसफिसे सरांनी सांगितलं की माझे गुरुवर्य. तर आपल्याला माहित आहे की ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे मी होतो काही वर्ष, आणि त्यावेळेस फिसफिसे सर हे MA साठी माझे विद्यार्थी होते. असे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर फिसफिसे सर, अनेक जण आहेत. हिंदी विभागातले डॉक्टर बोबडे सर आहेत, त्यानंतर आपण पाहिलं रोडे सर आहेत. अनेक मित्र त्या महाविद्यालयामध्ये माझे आहेत. आणि आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आम्ही आणला होता, परंतु अचानक काल काही गाईडलाईन्स बदलल्या आणि परत ऑनलाईन घेण्याची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता नवीन नवीन ट्रेडच्या संदर्भामध्ये आताच मॅडमनी सांगितलं की संशोधनामध्ये नवीन ट्रेड आले पाहिजे, नवीन विषय आले पाहिजे. जेव्हा सामाजिक संशोधन होतं किंवा संशोधन होत असतं तेव्हा अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडतो की कोणते विषय निवडावे. हे सगळं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आजची परिस्थिती मागच्या 2 वर्षामध्ये मला वाटतं लाखो विषय तयार झालेले आहेत सामाजिक संशोधनामध्ये. अनेक विषय तयार झालेले आहेत की कोविड-19ची परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यामुळं समाजावर काय परिणाम झाला, रोजगाराचे प्रश्न कसे निर्माण झाले, उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये काय झालं, शिक्षणाच्या संदर्भामध्ये कसे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षणावर आलेलो आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न आहेत. असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि त्यामधून अनेक संशोधनाचे विषय ते आपल्या समोर येऊ शकतात किंवा अनेक संशोधनाचे विषय ते समोर आलेले आपल्याला सांगतायत.
आज सामाजिक संशोधनाच्या संदर्भामध्ये आताच मॅडमनी सांगितलं की सफरचंद खाली पडलं, आता ते सफरचंद होतं का कोणतं फळ होतं माहित नाही, परंतु जी जिज्ञासा वृत्ती होती की त्या अगोदर सुद्धा अनेक लोक त्या झाडाखालून गेले असतील ज्याचं झाड होतं ते, परंतु असं दुसऱ्या कोणाला वाटलं नाही की हे फळ खालीच का आलं. आणि म्हणून ही जी जिज्ञासा वृत्ती असते ती संशोधकामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा नवसंशोधन उभं राहतं किंवा नवसंशोधन निर्माण होतं. याचं उदाहरण आपल्याला माहिती की जिज्ञासा वृत्तीतून आपण हे सगळं संशोधन करत असतो. नवीन विषय समोर आले पाहिजे, नवीन संशोधन समोर आलं पाहिजे, त्याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, आणि मग आपण पाहतो की अशा पद्धतीने हे संशोधन हे आपल्याला करावं लागतं. आता सामाजिक शास्त्रांच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगताना असं सांगता येईल की थोडंसं आपलं संशोधन हे शास्त्रीय पातळीवर उतरावं, यासाठी आपल्याला संशोधनाच्या काही विशिष्ट पद्धतीने जावं लागतं. कारण आपलं संशोधन हे काही एखाद्या प्रयोगशाळेमध्ये H2O पाणी अशा पद्धतीचं आपलं काही नाही. आपलं सर्व संशोधन हे मनुष्याच्या संदर्भाने आहे, मानवाच्या संदर्भाने आहे, मानवी वर्तनाच्या संदर्भाने आहे. आणि मग हे सगळं संशोधन जेव्हा आपण विचार करतो या संशोधनाचा, तेव्हा आपलं संशोधन सामाजिक समाजाच्या संदर्भातलं असलेलं संशोधन, मानवाच्या वर्तनाच्या संदर्भामध्ये असलेलं संशोधन हे शास्त्रीय पातळीवर उतरलं पाहिजे. यासाठी काही संशोधनाच्या पद्धती ह्या समोर आलेल्या की त्याला शास्त्राचा दर्जा मिळाला पाहिजे, म्हणून ह्या सामाजिक संशोधन पद्धतीचा उदय झाला असं आपल्याला सांगता येईल. आणि ह्या पद्धतीने केलेलं संशोधन हे शास्त्रीय आहे, त्याला शास्त्राचा दर्जा देता येईल असं सिद्ध झालं, आणि म्हणून ह्या सामाजिक संशोधनाच्या पद्धती पुढे आलेल्या आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने हे संशोधन आलं पुढे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तथ्य संकलन. आता तथ्य संकलन सामाजिक संशोधन करायचं म्हणल्यानंतर त्या सामाजिक संशोधनासाठी तथ्य ही अत्यंत महत्वाचे असतात, ज्याला आपण डेटा कलेक्शन असं म्हणतो. की सगळ्या संशोधनाचा भार किंवा सगळं संशोधन हे कोणत्या दर्जाचं होईल, संशोधन किती चांगलं होईल, दर्जेदार होईल, गुणवत्तापूर्ण होईल, हे सगळं कशावर अवलंबून असेल, तर ते सगळं डेटा कलेक्शनवर अवलंबून, तथ्य संकलनावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. तुमची तथ्य जेवढे गुणवत्तापूर्ण तेवढं तुमचं संशोधन गुणवत्तापूर्ण होणार, तुमची निष्कर्ष तेवढी चांगली निघणार. मग यासाठी आपण पाहतो की तथ्य संकलनाची तंत्र, मग ही तंत्र कोणती आहेत याचा आढावा आपण आज घेणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला माहित आहे की तथ्य ही दोन प्रकारे आपल्याला संकलित करता येतात. त्यामध्ये प्राथमिक तथ्य संकलन आणि दुय्यम तथ्य संकलन. प्राथमिक तथ्यामध्ये काय आहे, तर प्राथमिक तथ्य संकलनाच्या सुद्धा काही विशिष्ट प्रकारच्या पद्धती ह्या विकसित झालेल्या. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल निरीक्षण आहे, प्रश्नावली आहे, मुलाखत आहे, सर्वेक्षण आहे. हे सगळी प्राथमिक तथ्य संकलनाची तंत्र म्हणून किंवा पद्धती म्हणून ओळखल्या जातात. आणि दुय्यम तथ्य संकलन हे आपण जे संशोधनासाठी विषय निवडलेला आहे त्या संशोधनाच्या संदर्भाने असलेली काही संदर्भ ग्रंथ असतील, शोध प्रबंध असतील, मासिक असतील, वेगवेगळ्या वेबसाईट असतील, हे सगळं जे काही आहे हे दुय्यम तथ्य संकलनाचं साधन म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख हा करता येतो. या ठिकाणी आपण पाहिलं की ही प्राथमिक तथ्य संकलनाची साधनं सांगत असताना किंवा तंत्र सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं की निरीक्षण आहे, सर्वेक्षण आहे, प्रश्नावली आहे. ह्या सगळ्या माध्यमातून आपण आपला संशोधनाचा एखादा विषय निवडल्यानंतर त्यासाठीचं एक तंत्र आपल्याला वापरावं लागतं. आणि मग आपण आपलं संशोधनाचा विषय काय आहे त्यानुसार आपल्याला आपल्या तंत्राची निवड करावी लागते. प्रामुख्याने प्राथमिक तथ्य संकलनामध्ये आपण पाहिलं निरीक्षणाचा वापर आपल्याला करता येतो, प्रश्नावलीचा वापर करता येतो, मुलाखत अनुसूचीचा वापर करता येतो, सर्वेक्षण करता येतं. या ठिकाणी प्रश्नावली आणि अनुसूची या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी तुम्हाला एक सांगेल की प्रश्नावली, आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की उदाहरण दिलं की तुमचा विषय संशोधनाचा काय आहे त्या अनुषंगाने तुम्हाला तथ्य संकलनाचं तंत्र निवडावं लागेल. तुमचा शेतमजूर स्त्रियांचा विषय असेल आणि शेतमजूर स्त्रिया जर त्या निरक्षर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अनुसूची वापरता येणार नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत अनुसूची वापरावी लागेल कारण त्या निरक्षर आहेत. आणि तेच जर तुम्हाला महाविद्यालयीन प्राध्यापकांचा अभ्यास करायचा असेल, महाविद्यालयीन प्राध्यापकाच्या संदर्भामध्ये तुम्हाला संशोधन करायचं असेल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला संशोधन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नावली वापरता येईल.
म्हणजे सामाजिक विषयानुसार आपल्याला तथ्य संकलनाचे तंत्र हे वापरता येतात. आज आपण आता मॅडमनी या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर विषय आहे, संशोधन हा खूप मोठा विषय आहे आणि मग या ठिकाणी सामाजिक संशोधनाच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये काही मांडणी करता येईल का, एखाद्याच घटकावर आपल्याला फोकस करता येईल का, हा प्रयत्न मी आज केलेला आहे. आणि मग यामधून प्राथमिक तथ्य संकलनाचं एक साधन किंवा तंत्र म्हणून आज फक्त अनुसूची या विषयावर आपण चर्चा करणार. की अनुसूची तयार कशी केली पाहिजे, अनुसूचीची उद्दिष्ट कोणती आहेत आणि अनुसूची वापरली कशी पाहिजे, कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला अनुसूचीचा वापर करता येईल, हे सगळ्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता मी तुम्हाला सांगितलं, पिसपिसे सरांनीही सांगितलं की मी काही तुमच्यापेक्षा खूप सिनियर आहे, खूप संशोधन केलेली आहेत आणि अशा पद्धतीचं नाहीये. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक प्राध्यापक आहे, तुमच्यासारखाच सामाजिक शास्त्राचा विद्यार्थी आहे आणि एक संशोधक सुद्धा आहे. म्हणून आपण एक संवाद करण्याचा प्रयत्न करूया. मी माझ्या पद्धतीने ही मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे की अनुसूचीचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो. अनुसूचीच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही अभ्यासकांनी अनुसूचीच्या संदर्भातल्या काही व्याख्या त्या दिलेल्या आपल्याला दिसून येतात. की अनुसूची काय आहे, तर अनुसूची ही एक प्रकारची प्रश्नावली आणि मुलाखत घेणारा संशोधक प्रश्न विचारून उत्तरे भरत असतो, त्याला आपण अनुसूची म्हणतो. अनुसूची हा एक असा फॉर्म आहे की यंग यांची व्याख्या आहे की तो एक मुलाखती भरल्या जातात. की आपण पाहिलं की अनुसूचीच्या संदर्भाने जेव्हा अनुसूची काय आहे, तर अनुसूची अशी एक प्रश्नावलीचा संच आहे, असा प्रश्नावलीचा संच आहे की त्याची उत्तर फक्त काय करतो, तर स्वतः संशोधक ते उत्तरदात्याकडून भरून घेतो, त्याला आपण अनुसूची असं म्हणतो. दुसरं काय आहे, दुसऱ्या संशोधकांनी सांगितलं, अभ्यासकांनी समाजशास्त्रज्ञांनी सांगितलं की अनुसूची एक असा फॉर्म आहे की ज्याच्या मधून स्वतः उत्तरदात्याकडून मुलाखती ह्या भरल्या जातात. म्हणजे अनुसूचीच्या व्याख्या करत असतात. म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे की अनुसूची दुसरं काही नाहीये, प्रश्नावली आहे, प्रश्न आहेत, अनुक्रमाने दिलेले ते प्रश्न असतील, फक्त त्यामध्ये बदल हा झालेला आपल्याला दिसतो की जो संशोधक आहे त्याला त्याची उत्तर ही उत्तरदात्याकडून तुमच्या उत्तरदात्याकडून भरून घ्यायची आहेत, याला आपण अनुसूची असं म्हणतो. आता अनुसूचीच्या संदर्भाने जेव्हा आपण पाहिलं तर अनुसूचीचे उद्देश काय असू शकतात, त्या अनुसूचीचा आपण का वापरायची, अनुसूची वापरल्याने आपल्या संशोधनामध्ये काय, अनुसूचीचे उद्देश काय आहेत, तर आपल्याला सांगता येईल. आत्ताच मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की आपलं संशोधन पूर्णतः तथ्यावर अवलंबून आणि ही तथ्य तुम्ही जेवढी गुणवत्तापूर्ण निर्माण करता, गुणवत्तापूर्ण मिळवताल, तेवढं तुमचं संशोधन गुणवत्तापूर्ण होणार आहे. आणि म्हणून अनुसूचीचा उपयोग हा आपल्याला तथ्य ही आपली गुणवत्तापूर्ण येण्यासाठी करण्याचं आवश्यक आहे, असं मला सांगावंसं वाटतं. की प्रामाणिक अध्ययन करतायत की आपण अनुसूचीच्या माध्यमातून जेव्हा अनुसूची तयार केली जाते तेव्हा आपल्याला सांगता येतं की अनुसूचीचा वापर जिथं होतो तिथं त्याचं तथ्य संकलन हे प्रामाणिक अध्ययनापर्यंत पोहोचू शकतं. कारण जी काही उत्तर आपल्याला सांगता येतील की प्रामाणिक अध्ययन कसं, तर आपल्याला सांगता येईल की उत्तरदाता आहे तो काही माहिती आपल्यापासून लपवत आहे का, आपण उत्तरदात्याकडे गेल्यानंतर तो माहिती बरोबर देत आहे का नाही, काही माहिती आपल्यापासून लपवत आहे का, याची माहिती ही संशोधकाला तिथं जाग्यावरच होऊ शकते आणि म्हणून तो योग्य तथ्य संकलन त्या ठिकाणी करू शकतो. आपण पाहिलं की उदाहरणार्थ आपण घेतलं की ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा एखाद्या सर्वेक्षणासाठी जातो किंवा संशोधनाच्या उत्तर मिळवण्यासाठी जातो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ग्रामीण भागामध्ये सर्वात जे काही सर्वे होतात ते सर्वे हे DRDचे होतात. की शिक्षक येतात शाळेतले, ते काहीतरी माहिती भरून घेतात आणि ती माहिती भरून घेतलं की ग्रामीण भागातल्या जनतेला लोकांना माहित आहे की त्या ठिकाणी आपलं नाव DRD जातं तरी किंवा त्याच्यातून वगळल्या तरी जातं. आणि जेव्हा आपण संशोधनाचा विषय त्यांच्या पुढे घेऊन जातो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की त्यांना असं वाटायला लागतं की कोणीतरी सरकारी माणूस आलेला आहे आणि तो सुद्धा माहिती विचारत आहे, त्यामुळं तो एक काय करणार, आपलं नाव DRDतून वगळणार तरी किंवा DRD मध्ये घालणार तरी. म्हणून त्यांचा असा एक समज झालेला असतो की कोणीतरी सरकारी माणूस आला तर काहीतरी योजना आपल्याला देणार आहेत का. म्हणून मी एक उदाहरण देतो की मी जेव्हा संशोधन करत होतो तेव्हा मी ग्रामीण भागामध्ये फिरत होतो. त्या ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर मातंग स्त्रियांच्या संदर्भामध्ये माझं संशोधन होतं, तेव्हा मी तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलंय की हा जो माणूस आलेला आहे की हा माणूस काय करणार आहे किंवा हा व्यक्ती काय करणार आहे, तर आपल्या घराबद्दलची माहिती पूर्ण लिहून द्यायला आहे, म्हणजे आपल्याबद्दल शासनाला काहीतरी माहिती कळवत आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेस त्यांना विचारलं की बाबा तुमच्या घरामध्ये लाईट आहे का,
तर त्यांनी सांगितलं मला असं उत्तर दिलं की लाईटची सुविधा, विजेची सुविधा आमच्या घरामध्ये नाहीये. आणि मी जिथं बसलेलो होतो ते लिहिण्यासाठी, वर फॅन फिरत होता, समोर टीव्ही होती, लाईट लागलेला होता. मी विचारलं की बाबा ही लाईट फॅन फिरतोय, तर त्यांनी मला सांगितलं की ही जी काही फॅन सुरू झालेला आहे, ही जी काही लाईट आहे आम्ही शेजाऱ्याकडून घेतली. पण जेव्हा मी घरातून बाहेर पडलो आणि बूट घालत होतो तेव्हा असं लक्षात आलं की बाहेर मीटर बसवलेलं होतं, लाईटचं मीटर बसवलेलं होतं. मग ही माहिती मी बाहेर गेल्यानंतर करेक्ट केली की बाबा या ठिकाणी विजेची सुविधा उपलब्ध आहे. अशा वेळेस अशा प्रकारची माहिती जेव्हा दडपण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की प्रामाणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला अनुसूची ही उपयुक्त पडते. म्हणून अनुसूचीचा एक उद्देश आहे की आपल्याला ही अनुसूचीचं अध्ययन हे प्रामाणिक याच्यासाठी करता येतं की माहिती मिळवण्यासाठी, तथ्य संकलित करण्यासाठी. त्यानंतर अनुपयोगी संकलनापासून बचाव करता येतो की जी काही माहिती आपल्याला मिळवायची आहे ती अनुपयोगी माहिती सुद्धा आपल्याकडे येण्याची शक्यता असते. की आपल्या संशोधनाची आपण अनुसूची जेव्हा तयार करतो पुढे आपण पाहणार आहोत की अनुसूचीचा आपण कशाच्या आधारे तयार करतो, तर आपली जी काही उद्दिष्ट आहेत, संशोधनाची उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टांच्या आधारे आपण प्रश्न तयार करत असतो, अनुसूची तयार करत असतो आणि त्याचाच आढावा आपल्याला घ्यावा लागत असतो किंवा तशाच प्रकारची माहिती ही आपल्याला संकलित करावं लागत असते. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जेव्हा एखादा प्रश्न विचारतो तेव्हा त्या प्रश्नांची येणारी उत्तरं ही अनेक स्वरूपाची असू शकतात. किंवा आपण पाहिलं की आता मी प्रश्न विचारला होता की तुमचे पती पतींना तुमच्या पतीला हा व्यसन आहे का, दारूचं व्यसन आहे का, अशा पद्धतीचा माझा एक प्रश्न माझ्या अनुसूचीमध्ये होता. मग त्यावेळेस काय झालं तर आपल्याला माहित आहे की महिलांचा स्वभाव बोलका असतो. मग महिला सांगू लागल्या मला की 15 मिनिटं महिलांनी दुसरीच माहिती सांगायला लागली की येतात, कधी दारू पिली की मला मारहाण करतात, आधी तर नाहीच म्हणून सांगितलं, नंतर सांगितलं. म्हणजे अनावश्यक माहिती त्या मला सांगत होत्या. परंतु माझ्याकडे अनुसूची असल्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये एक टिक केलं की त्यांच्या पतीला व्यसन आहे किंवा नाही. तर होय एवढं आपण टिक केलं म्हणजे आपल्याला अनुपयोगी तथ्य संकलन टाळता येतं. अनुसूचीचा हा उद्देश आहे की अनुपयोगी तथ्य संकलन जर टाळायचं असेल तर आपल्याला अनुसूची ही उपयोगी येते किंवा तिचा एक उद्देश असलेला आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपण पाहिलं की माहिती व्यवस्थित व क्रमबद्ध संकलन आपल्याला करता येतं. अनुसूचीचा जर तुम्ही वापर केला, संशोधनाचे तथ्य संकलन करत असताना तुम्ही जर अनुसूची वापरली तर आपल्याला माहित आहे की आपली माहिती जी काय आहे ही व्यवस्थित व क्रमबद्ध पद्धतीने येते. की आपण प्रश्न जे तयार केलेले असतात आपल्याला माहित आहे की तुम्ही उदाहरण घेतलं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास आपण करणार आहोत. तर शेतकऱ्यांच्या संदर्भातली माहिती सुरुवातीला आपण तिची वैयक्तिक माहिती घेऊ, त्यानंतर शेतकऱ्याच्या कौटुंबिक माहिती घेऊ, त्यानंतर शेतकऱ्यांच्या धार्मिक जीवनाविषयीची माहिती घेऊ, त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊ. म्हणजे असे वेगवेगळे विभाग करून त्या विभागामध्ये आपल्याला त्या पद्धतीचे त्या स्वरूपाचे प्रश्न हे आपल्याला टाकता येतात आणि त्याच पद्धतीने क्रमबद्ध पद्धतीने माहिती, क्रमबद्ध पद्धतीने तथ्यांचं संकलन हे आपल्याला करता येतं. ज्यामुळं आपल्याला सांगता येईल की पुढे आपण शिकणार आहोत की तथ्यांचं वर्गीकरण करण्यासाठी ही क्रमबद्धता कशी आवश्यक आहे किंवा ही क्रमबद्ध व्यवस्थित माहिती कशी येणं आवश्यक. किंवा आपण प्रश्नावली वापरली तुम्ही आणि प्रश्नावली आपण पोस्टाने एखाद्या व्यक्तीकडे पाठवली किंवा तुमच्या शिक्षकांकडे आपण पाठवली, शिक्षकांचा अभ्यास असेल तर आपल्याला माहित आहे की ती माहिती कशी येऊ शकते, तर ती माहिती अपूर्ण येऊ शकते. त्या शिक्षकाला जर वाटलं की मला ह्या प्रश्नाचा अर्थच कळाला नाही तर तो ती माहिती पूर्ण भरून देणार नाही, तो प्रश्न कोरा सोडू शकतो किंवा तशा पद्धतीची कोरी उत्तरं तुमच्याकडे येऊ शकतात. पण इथं तसं नाहीये. अनुसूचीला तुम्ही समोर आहात, तुम्ही जर माहिती व्यवस्थित प्रश्न तयार केलेले असतील, क्रमबद्ध प्रश्न तयार केलेले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी अपूर्ण माहिती घेण्याची तुम्ही टाळू शकता किंवा अपूर्ण तथ्य संकलनापासूनचा बचाव हा आपण करू शकतो की अपूर्ण तथ्य संकलन हे आपण टाळू शकतो. कारण वेगवेगळ्या तंत्राच्या माध्यमातून येणारं जे काही तथ्य संकलन आहे ते अपूर्ण स्वरूपाचं असू शकतं. परंतु अनुसूचीच्या उद्देशातून जर आपण पाहिलं तर आपण अपूर्ण तथ्य संकलन हे टाळू शकतो असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर संख्यात्मक आकडेवारीसाठी सुद्धा हे उपयुक्त असलेलं आपल्याला दिसून येतं की जी काही संख्यात्मक आकडेवारी असेल, तुम्ही पाहता की जनगणना जेव्हा होते ही संख्यात्मक आकडेवारी आपण जमा करतो की कोणत्या
प्रकारची जनगणनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची संख्यात्मक आकडेवारी जमा करतो, त्यावेळेस सुद्धा अनुसूचीचा वापर हा केलेला आपल्याला दिसून येतो. अनुसूचीच्या माध्यमातूनच सगळी माहिती ही भरून घेतली जाते की तुमच्या कुटुंबात स्त्रिया किती आहेत, मुलं किती आहेत, त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे, पदवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे का पदव्युत्तर वर्गापर्यंत शिक्षण झालेलं आहे. ही सगळी माहिती जेव्हा तुम्ही पाहता ही संख्यात्मक माहिती असते. किंवा एखाद्या याचं उत्पादन किती आहे, उत्पन्न किती आहे हेही आपल्याला सांगता येतं. की एखाद्या महामंडळाचा तुम्ही अभ्यास केलेला असेल, एखाद्या महामंडळाविषयीचा अभ्यास आपण करत असू की वेगवेगळी महामंडळ आहे आणि त्या महामंडळाविषयीचा तुमचा संशोधनाचा विषय असेल तर तुम्हाला आकडेवारी माहीत करून घ्यायची असेल की किती लाभार्थी आहेत, आतापर्यंत महामंडळाने किती लाभार्थींना कर्ज दिलेलं आहे, त्याची परतफेड किती प्रमाणामध्ये केलेली आहे, त्याचं परतफेडीचं प्रमाण किती आहे, किती लाखात त्याचं वाटप झालेलं आहे कर्जाचं. ही जेव्हा अशा पद्धतीची आकडेवारी असते ती सुद्धा आकडेवारी व्यवस्थितरित्या आणि उपयुक्त आकडेवारी येण्यासाठी आपल्याला सांगता येतं की ही अनुसूची उपयुक्त ठरते. म्हणून हा अनुसूचीचा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की प्रामाणिक अध्ययन, अनुपयोगी तथ्यसंकलनापासून बचाव, माहितीचं व्यवस्थित क्रमबद्ध संकलन, अपूर्ण तथ्य संकलनापासूनचा बचाव आणि संख्यात्मक आकडेवारीसाठी हे अनुसूची आपल्याला तथ्य संकलनासाठी वापरणं हे गरजेचं आहे असं मला माझ्या मित्रांना सांगायचं. त्यानंतर आपण पाहिलं की अनुसूचीचं वैशिष्ट्य काय, की आता मी सांगत असताना तुम्हाला सांगितलं की अनुसूचीचं वैशिष्ट्य काय आहे तर अचूक निवेदन आपल्याला करता येईल. की जेव्हा उत्तरदाता आणि संशोधनकर्ता हे दोघेही समोरासमोर असतील तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी तुम्हाला अचूक तुमचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतो आणि त्यांना त्याचा अर्थ कळल्यामुळे अचूक माहिती ही तुमच्यापर्यंत येते. जर निवेदकाला सगळ्या संकल्पना निवेदकाने जर व्यवस्थितरित्या तसं मांडणी केलेली असेल तर त्याला आपल्याला सांगता येतं. किंवा एखाद्या वेळेस असंही होतं की आपण संशोधन करता जो असतो त्याची भाषा ही महत्वाची असते. प्रश्नांची भाषा आपण खूप स्टँडर्ड भाषा वापरलेली असेल आणि ग्रामीण भागामधलं तुमचं संशोधन असेल तर मग त्या ठिकाणी खूप अडचणी निर्माण होतात आणि उत्तरदात्याला सुद्धा उत्तर काय द्यावं असं कळत नाही. मी ग्रामीण मातंग स्त्रियांचा अभ्यास करण्याचं उदाहरण तुम्हाला दिलं की मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या याच्यामध्ये प्रश्न होता की तुम्ही कोणत्या धार्मिक स्थळांना भेटी देता, तुम्ही कोणत्या देवदेवतांची पूजा करता, असं विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या स्त्रिया असतात, त्यांना एवढं ते समजणार नाही. म्हणून मग आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये जाऊन समजून सांगावं लागलं की कधी जत्रेला जाता का, कधी मरीमाईची पूजा करता का. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलू लागलो तेव्हा त्या महिला बोलत्या झाल्या. म्हणजे निवेदकाने आपली भाषा त्या समोरच्या उत्तरदात्याच्या भाषेबरोबर मिळवावी लागते आणि त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटावं लागतं की हा कोणी दुसरा पण नाही, हा आपल्यापैकी कोणीतरी आहे आणि याला आपण त्यांच्या पातळीवर जाऊन निवेदक किंवा उत्तरदाता संशोधन करता जर उत्तरदात्याच्या त्याच्या भाषेमधून त्याला काही प्रश्न समजून सांगत असेल किंवा त्या पातळीवर जाऊन समजून सांगत असेल तर निश्चितपणे येणारी तथ्य ही निश्चितपणे चांगल्या प्रकारची तथ्य तुम्हाला संकलित करता येऊ शकतात, हेही आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अनेक आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये असू शकतात. काही कल्पना शक्तीवर ते काही आधारित आपण आपली जी काही विचारण्यामागची, आता आपण जेव्हा संशोधक असतो तेव्हा आपण जो प्रश्न टाकलेला असतो अनुसूचीमध्ये त्याच्या पाठीमागची भूमिका आपली वेगळी असते, परंतु समोरच्याला तीच भूमिका किंवा तीच कल्पना किंवा त्या प्रश्नाचा अर्थ तो त्याच्या लक्षात घेईल असं नाही, कारण तोही व्यक्ती आहे. त्यांनी जर त्याच्या कल्पना शक्तीवर आधारित त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपलं संशोधन तिसऱ्या दिशेला जाण्याची शक्यता असते. म्हणून निवेदकाची भूमिका अचूक निवेदन करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. हेही अनुसूचीचं वैशिष्ट्य हे आपल्याला सांगता येतं. आणि मग आपण सांगितलं आताच की जे काही प्रश्न विचारतो आपण ते प्रश्न खाजगीरित्या अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारू नये. ते निवेदक आपण जेव्हा अनुसूची तयार करतो की ज्यामुळे उत्तरदात्याला द्यायला संकोच निर्माण होईल असेही खाजगी स्वरूपाचे काही पर्सनल प्रश्न असतील तशा स्वरूपाचे प्रश्न आपण संशोधकांनी विचारू नये. त्यानंतर अचूक प्रतिसाद जर मिळवायचा असेल तर आपण आताच मी तुम्हाला सांगितलं की अचूक प्रतिसाद मिळवायचा असेल तर आपल्याला त्यांच्या पातळीवर जावं लागतं. की आता मला सांगा की जेव्हा मी संशोधन करत होतो तेव्हा असा प्रश्न विचारला मी की तुम्हाला गावातील जे काही सवर्ण आहेत, जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश
देतात का? आता सुरुवातीला माझ्यासोबत जर गावातली प्रतिष्ठित व्यक्ती माझ्यासोबत प्रश्न विचारताना जर असेल तर त्या महिला उत्तर देतील का? तर त्या महिला उत्तर देत नव्हत्या. परंतु जेव्हा आपल्या लक्षात आलं, आपण त्यांच्या पातळीवर जाऊन प्रश्न विचारला की तुम्हाला कधी तुम्ही मंदिराच्या तुम्ही दर्शनाला जाता का? तुम्ही आपल्या गावातलं मारुतीचं मंदिर आहे तिथं कधी जाऊन नवस केला का? त्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात का? नारळ फोडलं का? अशा पद्धतीचे जेव्हा अप्रत्यक्षरित्या आपण त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला पाहिजे ती माहिती बरोबर निघून येते. तर त्यावेळेस त्या महिला सांगतील, मला सांगितलं किंवा आम्ही कधी जात नाही, गावातल्या पाटलाला ते जमत नाही किंवा गावातले जे सवर्ण आहेत त्यांना ते जमत नाही म्हणून आम्ही मंदिरामध्ये आता जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने आजही ते बंदी आहे किंवा आपल्याला जे अचूक उत्तर पाहिजे होतं ते अचूक उत्तर आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले. म्हणजे अचूक प्रतिसाद कसा पद्धतीने मिळवायचा संशोधकावर ह्या प्रश्न अनुसूचीच्या माध्यमातून ते आपण मिळवू शकतो हे आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीने एकंदरीत अनुसूचीचे उद्देश काय आहेत तर आपल्याला सरळ सरळ सांगता येईल की अचूक योग्य तथ्य संकलित करणं हेच संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य आहे आणि त्यासाठी आपल्याला अनुसूची ही वापरता येते. संशोधनाचे कोणते वेगवेगळे विषय असतील तर त्यासाठी आपल्याला अनुसूचीचा वापर हा करता येतो. मुलाखत अनुसूची ही आपण जर वापरली, व्यवस्थितरित्या जर केली तर निश्चितपणे आपली तथ्य ही आपल्याला संकलित करता येतील असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अनुसूचीचे प्रकार वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे सांगितलेले की लुडबर्गने सांगितलं की वैयक्तिक लेखनबद्ध अनुसूची, दृष्टिकोन प्रदर्शित करणारी अनुसूची, संस्थांचे कार्याचं मूल्यमापन करणारी अनुसूची. त्यानंतर आपण पाहिलं की पॉलिन यंग यांनी सांगितलेले प्रकार निरीक्षण अनुसूची, लिखित पुराव्याच्या आधारे असलेली अनुसूची, संस्थात्मक सर्वेक्षण अनुसूची, मूल्यांकन अनुसूची आणि मुलाखत अनुसूची. तर असे वेगवेगळे जरी अभ्यासकांनी समाजशास्त्रज्ञांनी हे प्रकार सांगितलेले असले तरी सर्वसाधारणपणे काही अनुसूचीचे प्रकारही आपल्याला अभ्यासता येतात. त्यामध्ये सांगितलं आपण पहिला सांगितलेला आहे की निरीक्षण अनुसूची. आता निरीक्षण अनुसूचीमध्ये पहिला प्रकार आपल्याला फरक सांगता येईल की निरीक्षण अनुसूची काय आहे तर ज्या ठिकाणी संशोधकाला समोरच्या उत्तरदात्याकडून माहिती विचारायची नाही, प्रश्न विचारायचे नाहीयेत, तर ज्या वेळेस तुमचा संशोधनाचा विषय असा असेल फक्त तो निरीक्षणाच्या संदर्भातला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण अनुसूची ही उपयोगात येते. की जसं एखादी घटना घडलेली असेल तर त्या ठिकाणी संशोधक स्वतः जातो, निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणाच्या आधारे ते त्या ठिकाणी आपल्या अनुसूचीमध्ये असलेली प्रश्न तो भरत असतो किंवा तो लिहित असतो. म्हणजे त्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या अनुसूचीला आपण निरीक्षण अनुसूची असं म्हणतो. निरीक्षण अनुसूची असं त्याला म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रलेखीय अनुसूची. आता प्रलेखीय अनुसूची काय आहे तर प्रलेखीय अनुसूची अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचं संशोधन हे तुमच्या संशोधनाचा विषय हा आत्मचरित्र, डायऱ्या किंवा रोजनिशी याच्याशी संबंधित असते. दस्तऐवज, रेकॉर्ड, वेगवेगळी पत्र या संदर्भाने तुम्हाला जेव्हा संशोधनाचा तुमचा विषय असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रलेखीय अनुसूची ही वापरता येते. प्रलेखीय अनुसूचीचा वापर हा करता येतो की सगळे कागदपत्राच्या संदर्भाने, मग त्यामध्ये सर्व जी काही दस्तऐवज असेल, तुमची डायरी असेल, रेकॉर्ड असेल, सांख्यिकीय, आत्मकथा असतील, चरित्र असतील इत्यादीच्या आधारे तुम्हाला तुमच्या संशोधनासाठी काही माहिती ही मिळवायची असेल, तुम्हाला तथ्य मिळवायचे असतील त्या माध्यमातून तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रलेखीय अनुसूचीचा वापर हा करता येतो किंवा प्रलेखीय अनुसूची ही संशोधकाने वापरली पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रकार सांगता येईल आपल्याला संस्थात्मक सर्वेक्षण. आता संस्थात्मक सर्वेक्षणाच्या साठी सुद्धा आपल्याला अनुसूचीचा वापर करता येतो की वेगवेगळ्या संस्था आहेत. आता समाजशास्त्रामध्ये सामाजिक संस्थांचा उल्लेख आपल्याला करता येईल. विवाह संस्था आहे, कुटुंब संस्था आहे, शिक्षण संस्था आहे. अशा पद्धतीने जेव्हा संस्थात्मक अभ्यास असतो, जेव्हा संस्थेच्या संदर्भाने अभ्यास करायचा असतो तेव्हा आपल्याला संस्थात्मक सर्वेक्षण अनुसूचीचा वापर हा करावा लागतो किंवा संस्थात्मक सर्वेक्षण अनुसूची ही आपल्याला वापरता येते हेही आपल्याला सांगते. त्यानंतर मूल्यांकन अनुसूची. मूल्यांकन अनुसूचीच्या संदर्भाने आपण पाहिलंय ज्या ठिकाणी मूल्यांकन करायचं असतं आपल्याला की एखादी घटना घडलेली आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ती घटनेच्या आधारे आपल्याला श्रेणी त्याच्यामध्ये निर्माण करायची आहे.
की श्रेणी रचना किंवा श्रेणीच्या आधारे आपल्याला ज्याची मांडणी करायची आहे, श्रेणीमध्ये पहिली घटना कोणती घडली, दुसरी घटना कोणती घडली किंवा कोणती घटना महत्वाची आहे, श्रेणी रचनेचा अभ्यास असेल किंवा श्रेणी आपल्याला करायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मूल्यांकन अनुसूचीचा उपयोग हा करता येऊ शकतो. त्यानंतर सर्वसाधारणपणे वापरली जाणारी ही मुलाखत अनुसूची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक ठिकाणी आपण मुलाखत अनुसूचीचा वापर हा करत असतो. मुलाखत अनुसूचीमध्ये क्रमबद्ध प्रश्न असतात, त्याची क्रमवारी लावलेली असते. त्या क्रमवारीच्या आधारे आपण पाहिलं की वैयक्तिक माहिती, त्याचे वेगवेगळे विभाग आपण पाडलेले असतात. जसं आपण एखादा विषय संशोधनासाठी घेतला आणि त्या विषयाच्या संदर्भाने वेगवेगळी माहिती, त्याची धार्मिक माहिती, त्याची सामाजिक माहिती, कौटुंबिक माहिती, वैयक्तिक माहिती, शासकीय योजना असतील त्याच्या संदर्भातली माहिती, म्हणजे त्याची विभागणी करणं, वेगवेगळे विभाग पाडणं, त्याची क्रमवार पद्धतीने लावणं, त्याचे प्रश्न व्यवस्थितरित्या लावणं, या पद्धतीचं काम हे आपण अनुसूचीच्या माध्यमातून, मुलाखत अनुसूचीच्या माध्यमातून करत असतो. अनेक ठिकाणी आपण मुलाखत अनुसूचीचा वापर अनेक संशोधनासाठी हा केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मुलाखत अनुसूचीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर वर्गीकरण अनुसूचीमध्ये जर पाहिलं आपण तर सामान्यतः जे वर्गीकरण आपल्याला करावं लागतं त्या अनुसूचीच्या माध्यमातून आपण वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला सुलभ जाते की जी काही माहिती असेल, सामाजिक मूल्यांची माहिती असेल, भावना असतील, कल्पना असतील, याच्या आधारे वेगवेगळे जे काही मानसिक पैलू आहेत त्या सर्व पैलूंचे विभाग पाडण्यासाठी जर पुढे आपल्याला तथ्यांचं वर्गीकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण अनुसूचीचा वापर हा करता येतो. वर्गीकरण अनुसूची ही आपल्याला वापरता येते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पद्धतीने आपण पाहिलं की ह्या सगळ्या अनुसूचीचे प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की अनुसूची निर्माण प्रक्रिया कशी आहे, की अनुसूची आता निर्माण करायची. आपण पाहिलं की अनुसूचीचं महत्व पाहिलं, उद्देश पाहिले, अनुसूची कशा पद्धतीने उपयुक्त ठरते, तर ते कशा पद्धतीने आपल्याला संकलित करता येतात. तर त्या ठिकाणी आपण हे जरी पाहिलेलं असलं तरी मुख्यतः आपल्याला अनुसूचीची प्रक्रिया, निर्माण प्रक्रिया ही कशा पद्धतीने अनुसूची तयार केली पाहिजे. आता आपण संशोधक मार्गदर्शक आहात जास्त, आणि त्याचबरोबर आपले आपण काही जण पीएचडीचे विद्यार्थी सुद्धा असतात. तर यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपली अनुसूची ही कशी तयार केली पाहिजे. तर प्रामुख्याने आपण पाहिलं पाहिजे की पहिली पायरी आपल्याला सांगता येईल की संशोधन विषयाच्या पैलूचं अध्ययन आपल्याला करावं लागेल की आपण जे संशोधनासाठी विषय निवडले त्या विषयाच्या संदर्भातले कोणते पैलू आहेत. की आपण पाहिलं की एखादा एनजीओचा समजा ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मग त्यांचे पैलू कोणते आहेत. तर मग आपल्याला पाहावं लागेल की ती एनजीओ कोणत्या घटकावर काम करते. आरोग्याच्या संदर्भाने काम करते, शेतकऱ्याच्या संदर्भाने काम करते, किंवा कोणत्या संदर्भाने ती काम करते. म्हणजे जर ती एनजीओचा तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्ही ती एनजीओच्या संदर्भाने जेव्हा तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे असतील किंवा आपल्याला अनुसूचीच्या माध्यमातून प्रश्न विचारायचे असतील आणि ह्या ज्या काही एनजीओ आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या याच्यावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या एनजीओ आहेत. आरोग्य विभागावर असतील किंवा शेतीच्या संदर्भामध्ये काम करणारे असतील, बचत गटावर काम करणारे असतील. म्हणजे आपल्याला आपला संशोधनाचा विषय काय आहे, त्याचे कोणते पैलू पडतात याचा अभ्यास हा अगोदर आपल्याला संशोधकाला करावा लागतो आणि त्याच्या आधारे आपल्याला आपली अनुसूची तयार करावी लागते. ही अनुसूची तयार करण्याची पहिली पायरी सांगता येईल की तुमचा कोणताही संशोधनाचा विषय असू द्या, त्या संशोधन विषयाचे पैलू तुम्ही पाडा. त्या पैलू पाडल्यानंतर तुम्हाला त्या पैलूच्या आधारेच प्रश्न हे निर्माण करता येतील किंवा प्रश्नांची निर्मिती ही करता येईल असं आपल्याला सांगता येईल. किंवा औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला एखादं संशोधन करायचं असेल, आता औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भाने जेव्हा तुम्ही संशोधन करता तेव्हा कामगारांचे प्रश्न, तुम्ही समस्या अभ्यासणार आहात किंवा कामगारांचे मानवी तिथले असणारे सहसंबंध अभ्यासणार आहात. काय नेमकं तुम्ही तुमच्या औद्योगिक क्षेत्राच्या संशोधनातून तुम्ही नेमके कशाचा अभ्यास करणार आहात, तुमच्या संशोधनाचे कोणते पैलू आहेत याचा आपल्याला विभागवार विभागणी करता येते. आणि हे पैलू पाडल्यानंतर तुमची अनुसूची अधिक सुटसुटीत, व्यवस्थितरित्या, क्रमबद्धरित्या ही तुम्हाला तयार करता येते. त्यानंतर आवश्यक माहितीचं संकलन हे आपल्याला करता येते. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आवश्यक असलेली माहितीची संकलित करता येते की अनुसूचीचा वापर तुम्ही जेव्हा करता तेव्हा आपल्याला सांगता येईल की अनुसूचीची ही दुसरी पायरी की जेव्हा तुम्ही संशोधन विषय व्यवस्थितरित्या तयार करता तेव्हा आपल्या लक्षात येतं की संशोधनाची उद्दिष्टे,
की संशोधनाची जी उद्दिष्ट आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करणार आहात. आता तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं की माझ्या संशोधन विषयाच्या संदर्भाने की मी ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा आणि भूमिकेचा अभ्यास करणार आहोत. पण माझं उद्दिष्टच नव्हतं की आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांची आरोग्याची स्थिती पाहायची. परंतु जेव्हा असं लक्षात आलं की आपण जेव्हा पैलू पाडत होतो तेव्हा मी सगळी अनुसूची मी पूर्ण तयार केली. त्यानंतर असं लक्षात आलं प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर की स्त्रियांच्या संदर्भामध्ये आरोग्याचे सुद्धा प्रश्न काही स्त्रिया सांगू लागल्या. परंतु माझं उद्दिष्ट नसल्यामुळे मला ते घेता आलं नाही. म्हणजे आपलं उद्दिष्ट जर नसेल संशोधनाचं तर असे अनावश्यक जी काही माहिती आहे, जी माहिती आपल्या समोर येते ती आपल्याला टाळता येते. आणि मग ही टाळण्यासाठी आपण जर आपला विषय, आपली उद्दिष्ट आणि त्याच्यानुसारच आपल्याला माहितीचं संकलन करावं लागत असतं. कारण उद्दिष्ट सोडून आपल्याला इतरत्र जाता येत नाही. ठीक आहे, आपल्याला माहित होतं की आरोग्याचे सुद्धा प्रश्न आहेत, आरोग्याच्या बाबतीत त्यांची समस्या आहे, परंतु उद्दिष्ट जर नसेल तर तुम्हाला ते घेण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्या अनुसूचीमध्ये ते समाविष्ट करता आपल्याला येत नाही. म्हणून फक्त आवश्यक माहितीच्या संकलनासाठी अनुसूची आपल्याला तयार करावी लागते. आवश्यक माहिती काय आहे, मग ती माहिती आपल्याला घ्यावी लागेल, त्याची आपली उद्दिष्ट पाहावं लागतील आणि त्याच्यानुसारच आपल्याला प्रश्नांची निर्मिती करावी लागेल. की आता तिसरी पायरी आहे की प्रश्नांची निर्मिती. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रश्नांची निर्मिती आपण जेव्हा करतो की पहिला विभाग तुम्ही पाडला की पहिल्या विभागामध्ये काय, तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं नाव काय, तुमचं वय किती, तुमचं शिक्षण किती, किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचा रोजगार करता, कोणत्या धर्माचं पालन करता, तुमची जात कोणती, ही सगळी वैयक्तिक माहिती. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की कौटुंबिक माहिती, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं, तुमच्या पतीचा व्यवसाय काय आहे, कुटुंबात सभासद किती आहेत, तुमच्या मुलं किती आहेत, मुली किती आहेत, ही सगळी कौटुंबिक माहिती आपण घेतली. त्यानंतर आपण शिक्षणाच्या संदर्भातली माहिती घेतली की त्या तुमच्या पतीचं शिक्षण किती झालं, मुलांचं शिक्षण किती झालं. म्हणजे एक सलग माहिती घेणं, एका सलग पद्धतीने क्रमबद्ध पद्धतीने प्रश्न निर्माण करणं, त्याचे विभाग करणं, त्याच्या क्रमबद्ध पद्धतीने त्याची क्रमवारी लावणं, त्यानंतर एखादा मुख्य प्रश्न घेतला तर त्याच्याच अनुषंगाने उपप्रश्न तयार करणं. की तुम्ही एक प्रश्न माझा होता की शिक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही शिक्षण किती घेतलेलं आहे, शिक्षण किती घेतलेलं आहे हे विचारल्यानंतर त्या स्त्रियांनी सांगितलं की मला मी 7वी पर्यंत शिक्षण सोडले, 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. मग खाली आपण लगेच उपप्रश्न विचारला पाहिजे की अर्धवट शिक्षण का सोडलं, त्याचं कारण काय. त्याच्यानंतर उपप्रश्न असेल की या कारणामुळे त्याच्यावर आधारित दुसरा उपप्रश्न असेल. म्हणजे एक प्रश्न घेतला तर त्याचे उपप्रश्न जर तिथंच आपण विचारले, प्रश्नांची निर्मिती आपण व्यवस्थितरित्या केली तर निश्चितपणे तुमची येणारी जी काही तथ्य आहेत ती तथ्ये व्यवस्थितरित्या तुमच्याकडे संकलित होतील. ती तथ्ये व्यवस्थितरित्या तुम्ही संकलित करू शकता असं आपल्याला सांगता येतं. प्रश्नांची व्यवस्थित मांडणी करणं हेही आपण पाहिलं की प्रश्न जर व्यवस्थितरित्या तुम्ही मांडलेले असतील की जिथल्या तिथं असतील की तुम्ही सगळा अभ्यास करणार असाल, कौटुंबिक स्थितीचे प्रश्न कौटुंबिक स्थितीमध्ये असतील, आर्थिक स्थितीचे प्रश्न आर्थिक स्थितीमध्ये असतील, किंवा मग कुटुंबाचा प्रश्न आहे आणि तुम्ही विचारायला लागले की रोजगार किती दिवस करता किंवा तुम्हाला रोजगार किती मिळतो. म्हणजे प्रश्न जर मिक्स झाले, प्रश्न जर इकडे तुम्ही एकमेकांमध्ये मिक्स केले, विभाग स्वतंत्र केले नाही तर त्याचा परिणाम काय होणार आहे, तुमचं जेव्हा तुम्ही वर्गीकरण करता, तथ्यांचं वर्गीकरण करता, तथ्यांची जेव्हा तुम्ही टेबल तयार करता, सारणीकरण करता, त्यावेळेस तुम्हाला अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु जर इथंच तुम्ही प्रश्नांची व्यवस्थित मांडणी केलेली असेल, प्रश्नांची व्यवस्थित विभाग केलेले असतील तर निश्चितपणे तुमच्या तथ्यांचं वर्गीकरण करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. तुमची तथ्य कशा पद्धतीने सारण्या तयार करायच्या याच्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. म्हणून प्रश्नांची व्यवस्थितरित्या मांडणी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. प्रश्न, उपप्रश्न, ते विभाग, शासकीय योजना असतील, शासकीय योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही कोणत्या योजना घ्यायच्या, त्याच्यानंतर दुसरी कोणती योजना घ्यायची, या संदर्भातली मांडणी ही आपल्याला करता येते. म्हणजे प्रश्नांची व्यवस्थित मांडणी ही अनुसूचीच्या माध्यमातून आपल्याला करता. त्यानंतर अनुसूचीच्या प्रामाणिकतेची चाचणी करणं, की आपण पाहिलं की अनुसूची तयार केलेली, आता अनुसूची मी जेव्हा तयार करेल तेव्हा ती माहिती पूर्णतः बरोबरच आहे असं सांगता येईल. त्या अनुसूची जर तुम्ही तयार केलेली असेल, पूर्ण तुम्हाला वाटतं की आता ही माझी अनुसूची तयार झालेली, की मी पूर्णतः अनुसूची तयार केलेली आहे, तेव्हा तुम्हाला त्याची चाचणी जर तुम्ही केली तर तुम्हाला निश्चितपणे त्याची मदत होईल. की तुम्ही मांडलेले प्रश्न बरोबर आहेत का, तुम्हाला प्रश्न भरून घेण्यासाठी किती वेळ लागतो, कशा पद्धतीने ते किती वेळेमध्ये पूर्ण होते, त्याच्यामध्ये काही त्रुटी सुद्धा असू शकतात. ते आपण
पायलट स्टडी ज्याला आपण म्हणतो, किंवा आपण जेव्हा अनुसूची भरून घेतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे हे प्रश्न तर पुढे पाहिजेत. जसं मी पायलट स्टडी केली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण धार्मिकतेविषयीचे प्रश्न आहेत. आपण महिलांच्या संदर्भामध्ये पाहतो की महिला ह्या धार्मिक ते मध्ये मोठ्या प्रमाणावर असतात, धार्मिक भावना त्यांच्या असतात. आणि जेव्हा मी सुरुवातीला घेतलं होतं तेव्हा माझ्याकडे धार्मिक प्रश्नही मी सगळ्यात शेवटी टाकले होते. परंतु जेव्हा मी त्या 10 प्रश्नावल्या अनुसूची भरून घेतल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की धर्माचे प्रश्न सुरू झाले की महिला अगदी खुलू लागली. कारण मी त्यांना म्हणायला लागलो की मरीमायला जाता का, चंद्रपूरच्या जत्रेला जाता का, तेव्हा असं त्यांना वाटू लागलं की हा संशोधक जे काही आहे हा कोणीतरी, याला आपलं सगळंच माहित आहे, आपले धर्म माहित आहेत, आपल्या पूजाविधी माहित आहेत. असं जेव्हा आपण त्यांना बोलू लागलो तेव्हा त्यांच्याशी एक अटॅचमेंट होऊन त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ लागल्या. म्हणजे मग मी शेवटचा भाग जे आहे माझ्या अनुसूचीमध्ये मी जे शेवटी टाकलेले प्रश्न होते ते मध्ये वैयक्तिक प्रश्नांच्या नंतर घेतले. म्हणजे आपल्याला एखादा भाग मागे गेला असेल किंवा आपल्याला कळतं की कोणता घटक अगोदर घेतला पाहिजे, कोणता घटक नंतर घेतला पाहिजे, उत्तरदात्याची अटॅचमेंट कशी होईल, उत्तरदात्याकडून व्यवस्थितरित्या आपले प्रश्न क्रमवार पद्धतीने लागलेत का नाही, याच्यासाठी आपल्याला अनुसूचीच्या प्रामाणिकतेची चाचणी करणं हे गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की ही अनुसूची आपल्याला तयार करता येते. अनुसूचीच्या प्रश्नांची मांडणी, पायऱ्या ह्या आपल्याला सांगता येतात. तर एकंदरीत अशा पद्धतीने एक मांडणी करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे की ही अनुसूची संशोधन करत असताना अनुसूचीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे. अनुसूची संशोधक विद्यार्थी असतील किंवा प्राध्यापक असतील, किंवा आता प्राध्यापक जरी आपण असलो तर आपले मायनर मेजर प्रोजेक्ट सुरू असतात आणि त्यासाठी निश्चितपणे तुम्हाला अनुसूची कशा पद्धतीने वापरली पाहिजे, अनुसूचीचं महत्व काय आहे, तथ्य संकलन करत असताना अनुसूचीचे पैलू कशा पद्धतीने आहेत, तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की एकंदरीत मांडणी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण संवाद चर्चा करूया. आपण मला आपल्या महाविद्यालयाने त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, समाजशास्त्र विभाग, IPC विभाग या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. आवाज कमी करा. आपण आमच्या महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र आणि मानवी विद्या शाखा या शाखेतील प्राध्यापकांसाठी आयोजित केलेल्या या संशोधनपर अशा सत्रामध्ये आपण अनुसूची तथ्य संकलनाचं एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं साधन, त्या साधनावर सखोल अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. अनुसूची काय आहे, अनुसूचीचे उद्देश काय आहेत, अनुसूचीची प्रक्रिया कशी असते, अनुसूचीचे प्रकार कोणते आहेत, या वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती आपण दिलेली आहे. आणि संशोधनामध्ये ते गाईड असतील किंवा संशोधक विद्यार्थी असतील यांच्यासाठी तथ्य संकलनाचं महत्त्वाचं साधन आहे अनुसूची. आणि त्या साधनाविषयी आपण मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मी आपले महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. खरोखरच आपण वेळात वेळ काढून अशा प्रकारचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आमच्या महाविद्यालयाचं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी सातत्याने आम्हाला प्रेरणा देत असलेले उपप्राचार्य डॉक्टर के शेट्टी सर, उपप्राचार्य डॉक्टर विजया नांदापूरकर मॅडम यांचेही आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम सुरू आहे